नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहेत मासे. तर चॅनलला आधी सर्वांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग आज आपण चुलीवर कुरकुरीत अशी मच्छी बनवणार आहोत. तर ती सर्वात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. 3-4 वेळा पाणी ओतून ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. अशा प्रकारे झालेली आहे आपली मच्छी धुवून. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायची आहे. माशासाठी आपल्याला थोडे खोबरे, लसूण व कोथिंबीर बारीक करून घ्यायचं आहे. एका ताटात आपल्याला थोडं खोबरं घ्यायचं आहे. नंतर मी इथे आलीजा पीठ वापरणार आहे. तर ते तुम्हाला अर्धी वाटी घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि काळं तिखट 2 चमचे टाकायचे. हे थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी ओतायचं नाही. चला तर मग आता आपण हे पीठ लावूया. तर बघू शकता तुम्ही, आता हे लावून झालेलं आहे पीठ. आता हे आपल्याला मासे तळून काढायचे आहेत. तर कढईत तेल तापल्यानंतर मासे सोडून घ्यायचेत. कोणाकोणाला आवडतात मासे नक्की कमेंटमध्ये सांगा. बघू शकता तुम्ही, आता मासे भाजायला लागलेत. अशा प्रकारे जर तुम्ही मासे बनवले तर एकही काटा राहणार नाही. एकदम कुरकुरीत होतील. कलर सुद्धा खूप छान आलेला आहे माशांना. बघू शकता तुम्ही, भाजत आलेले आहेत. आता आपण हे मासे काढून घेऊया. दिसायला तर खूप छान दिसतायत. चवीलाही खूप छान झाले आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा.